फक्त एकदा माझ्या सांगितलेल्या पद्धतीने हा पॅक तुम्ही तुमच्या हातापायांवरती आणि त्यासोबतच चेहऱ्यावरती अप्लाय करून बघा. कितीही काळेपणा असेल, टॅनिंग असेल आणि पिगमेंटेशन असेल, एका वापरामध्ये सगळं काही कमी होण्यासाठी हेल्प होईल. तुमचे हात पाय अगदी दुधासारखे उजळू लागतील आणि चेहरा देखील गोरा दिसेल. जर विश्वास बसत नसेल तर आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपली रेमेडी नक्कीच ट्राय करून बघा. कारण या व्हिडिओमध्ये सगळी काही प्रोसेस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. बघा, आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला एखाद्या लग्न समारंभाला जायचं असेल, पार्टीला जायचं असेल आणि पार्लरमध्ये जाऊन मेडिक्युअर, पेडिक्युअर आणि महागडं असं फेशियल करण्याची तुम्हाला टाइम नसेल तर हा पॅक तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला घर बसल्या सुंदर असा ग्लो नक्कीच मिळू शकतो. आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. जेणेकरून मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठपर्यंत पोहोचतायत आणि कोणाकोणाला याचा फायदा होतोय. आणि सोबतच आपलं एक छान असं बॉन्डिंग देखील नक्कीच तयार होईल. बघा, आजची ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे तो म्हणजे शॅम्पू. जो कोणता शॅम्पू तुमच्याकडे उपलब्ध असेल तो शॅम्पू तुम्ही ही रेमेडी बनवण्यासाठी वापरू शकता. आपल्याला इथं साधारणतः 1 चमचा एवढा शॅम्पू ऍड करायचा आहे. आणि जर तुम्हाला जास्त प्रमाणात पॅक बनवायचा असेल तर तुम्ही अख्खा शॅम्पूचा पाऊच देखील इथं यूज करू शकता. आपल्यापैकी बऱ्याच मुलींना एक मोठी समस्या असते आणि ती म्हणजे चेहरा, मान आणि हातपाय याच्या रंगामध्ये खूप जास्त प्रमाणात फरक दिसतो. चेहरा तर आपण कसाबसा करून उजळून टाकतो, पण हात, पाय आणि पायावरील घाण मात्र काढणं खूप जास्त कठीण होऊन जातं. आणि आपला हा उपाय जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरला तर तुमचे हात पायाची त्वचा आणि सोबतच चेहऱ्याची त्वचा सगळं काही एकसारखं दिसण्यासाठी हेल्प होईल. आणि त्वचा अगदी स्मूथ होईल, ब्राईट होईल आणि स्वच्छ देखील दिसू लागेल. जेव्हा आपण शॅम्पू घेतो तेव्हा त्याला थोडंसं मिक्स करून घ्या. कारण जेव्हा शॅम्पू पाऊचमध्ये असतो तेव्हा तो थोडासा घट्ट असतो आणि जेव्हा आपण त्याला थोडंसं मिक्स करतो तेव्हा तो आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हवाय तसा तयार होतो. बघा, त्यानंतर आपण याच्यामध्ये आणखी 1 ते 2 गोष्टी ऍड करणार आहे, ज्यामुळे आपला हा जो उपाय आहे तो अधिक जास्त प्रभावी होणार आहे आणि त्याचे खूप छान असे रिझल्ट देखील आपल्याला भेटणार आहेत. तर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे टोमॅटोचा ज्यूस. कारण टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. आणि जर बघा तुम्हाला इथं टोमॅटो वापरायचं नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता. आता आपण इथं टोमॅटोचा रस वापरणार आहे आणि यामुळे आपल्या स्किनवरील जी काही डेड स्किन सेल्स असते ते निघून जाण्यासाठी हेल्प होत असते. आणि सोबतच टोमॅटोमध्ये जे काही ऍसिड्स असतात ते आपल्या त्वचेवरील जी काही जुनी घाण असते, डाग धब्बे असतील ते सगळं काही साफ करण्यासाठी हेल्प करते. आणि त्वचेवरती असलेली धूळ, माती आणि तेलकटपणा काढण्यासाठी देखील टोमॅटो खूप जास्त प्रमाणात आपल्याला हेल्प करत असतो. आणि याचा जो काही परिणाम आहे ना तो आपल्या स्किनवरती अगदी लवकरात लवकर दिसतो. आणि त्यामुळेच आपला हा उपाय बनवताना आणि सोबतच लावताना सगळी काही पद्धत योग्यपणे समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, टोमॅटो आपली त्वचा उजळवण्यासाठी खूप छान प्रकारे काम करत असतो. आणि आता हे दोन्ही घटक व्यवस्थित असे मिक्स करून इथं मी घेतलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता छान असे एकमेकांमध्ये मिक्स देखील झालेले आहेत. आता हे सगळे घटक त्वचेला लगेचच ब्राईट करण्याचं काम करत असतात. आणि सोबतच चेहऱ्यावरती कितीही पिगमेंटेशन असेल, टॅनिंग असेल तर ते सगळं काही 1 ते 2 वापरामध्येच कमी होण्यासाठी हेल्प होत असते. आता हे सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा असा घटक ऍड करायचा आहे आणि ती म्हणजे हळद. बघा, हळद आपल्या त्वचेला सुंदर असा ग्लो देते आणि तिच्यामध्ये असलेले अँटीसेप्टिक गुणधर्म जर आपल्या त्वचेवरती पिंपल्स असतील, ॲक्ने असतील तर ते कमी करण्यासाठी हेल्प करत असते. जर आपल्या स्किनवरती डाग धब्बे असतील किंवा मग जखमेचे निशाण असतील तर ते देखील हळूहळू कमी होतात. आणि ही जी हळद आहे ती आपल्या त्वचेमध्ये आतपर्यंत जाते आणि त्वचेला रिपेअर करण्याचं काम करत असते. आता उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे चेहऱ्यावरती टॅनिंग येतं आणि हे सगळं काही कमी करण्यासाठी हळद आपल्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्पफुल ठरते. आणि हळद आपल्याला अशीच अजिबात वापरायची नाहीये, तर तिला काळ्या रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचंय. आणि भाजून घेतल्याच्या नंतर हळदीची जी काही गुणधर्म असतात ते अगदी दुप्पट ते तिप्पट पटीने वाढतात. आणि सोबतच आपल्या चेहऱ्यावरती पिवळेपणा वगैरे अजिबात राहत नाही. आणि सोबतच चेहऱ्यावरती एक वेगळाच निखार येण्यासाठी हेल्प होत असते. आता बघा, हा जो पॅक आहे तो आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आजपर्यंत तुम्ही हातापायांसाठी अनेक क्रीम्स, पॅक्स आणि ट्रीटमेंट्स वापरलेले असतील, पण एकदा घरातील या साध्या गोष्टी वापरून बघा. तुम्हाला इतका छान रिझल्ट भेटेल की तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. आणि आपण यामध्ये भाजलेली हळद वापरतो, जी की आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचा असा घटक मानली जाते. आपल्या त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्पफुल ठरते. आणि बघा, आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि छान कन्सिस्टन्सीमध्ये आपला इथं पॅक रेडी होईल.
त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि ती म्हणजे बेकिंग सोडा. बघा तुम्ही बेकिंग सोड्याच्या ऐवजी इथं इनोचा वापर केला ना तरी देखील चालू शकतं आणि जर का तुमच्याकडे इनो अवेलेबल नसेल तर बेकिंग सोडा तर इझिली तुमच्या किचनमध्ये अवेलेबल असतो. त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा एवढा बेकिंग सोडा नक्कीच ॲड करू शकता. यामुळे काय होतं तर यामुळे त्वचेवरील टॅनिंग कमी होण्यासाठी हेल्प होत असते आणि सोबतच आपल्या चेहऱ्यावरती जर पिगमेंटेशन असेल ना तर ते देखील हळू कमी होतं. बघा इथं मी साधारणतः 1 चमचा एवढी बेकिंग सोडा घेतलेला आहे. तुम्ही याच्या जागेवरती 1 चमचा इनो घेतला तरी देखील चालू शकतं. उन्हाळ्यामध्ये त्वचेवरती साठलेली काळी टॅनिंग काढण्यासाठी आपला हा पॅक खूप जास्त प्रमाणावरती हेल्पफुल ठरतो. आणि बघा हा पॅक तुम्ही चेहऱ्यावरती, हातापायांवरती आणि सोबतच मानेवरती अप्लाय करू शकता. जर तुमची त्वचा खूप जास्त निस्तेज झाली असेल, काळी पडलेली असेल आणि सुरकुत्या पडलेल्या असतील, तर आपला हा पॅक वापरल्यानंतर फक्त 10 ते 15 मिनिटातच तुम्हाला फरक जाणवतो. तर काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा आपले हात, पाय, मान आणि चेहरा ज्या ठिकाणी तुम्हाला हा पॅक वापरायचा आहे, तो स्वच्छ असा धुवून घ्या आणि त्यानंतर समान प्रमाणावरती सगळीकडे आपला हा पॅक अप्लाय करून घ्या. शक्यतो थोडीशी जाडसर थर लावा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पॅक वापरण्याच्या अगोदर पॅच टेस्ट नक्की करा आणि त्यानंतरच वापरून बघा. आता बघा कसा लावायचा हे मी तुम्हाला सांगते. तर जर तुम्ही हा पॅक हातावरती लावत असाल तर सुमारे 7 ते 8 मिनिटं लावा आणि त्यानंतर स्क्रब करा. जर तुम्ही पायांवरती अप्लाय करत असाल तर 10 ते 15 मिनिटांसाठी लावा, हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर धुवून टाका. आणि जर का चेहऱ्यावरती वापरत असाल तर फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी अप्लाय करा, हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. आता पॅक अप्लाय केल्याच्या नंतर त्या चेहऱ्यावरती आणि सोबतच हातापायांवरती एखादं मॉइश्चरायझर किंवा मग ॲलोवेरा जेल किंवा मग ग्लिसरीन अप्लाय करायला अजिबातच विसरू नका. कारण काय होतं की पॅक अप्लाय केल्यानंतर स्किन थोडीशी ड्राय होते आणि तिला मॉइश्चराइज करणं खूप जास्त गरजेचं असतं. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. सोबतच आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील नक्की शेअर करा. बघा यामुळे तुमची स्किन अगदी मऊ दिसेल आणि सोबतच चमकदार होईल. हा उपाय नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा. सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.